जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात नया आहे यह टीम मधून सुदेश, सुरेखा आणि शशी यांचं. बंड्याच्या जोडीनं बिगी बिगी चालीन घरात मास्तर चाली आली पोरेंची पाटली आली पोरेंची पाटली आली गावाची पाटली आली गावाची पाटली गुरुजी, ओ गुरुजी, ए टकल्या. छडी लागे छम छम विद्या ये घम घम छम 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 चमचम करता है ये नचिया. ए चमचम करता है. शांत बस. आलं आलं वर्गात दंगा. ओ हो 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 पाटलीन बाई, बरं झालं आता तुम्ही आलात. याची तक्रार करायची होती तुमच्याकडे. गुरुजी, मला सांगा, हा, तुमची शाळा बांधाया जागा कोणी दिली? माझ्या पाने. पैका कोणी दिला? माझ्या पाना. परवानगी कोणी दिली? माझ्या पाना. शाळा कुणाची हाय? माझ्या बाची. आणि माझ्या लेकराला तुम्ही कमी मार्क देता? हा? हो, लेकराच्या जीवाला किती लागलं माहितीये? अहो, रानात जाऊन बसलं तर तिकडं. रानात जाऊन का रडत होतास रे? अहो, रडाय नव्हता गेला, पत्ता कुठे गेला होता. किती हारला पोरं तू? 1000 रुपये. 1000 रुपये हारला तुमच्या पायी. माझ्यामुळे? हा, ओ माझ्यामुळे हरायला मी काय पत्त्यातला जोकर आहे का? तुमचा मुलगा गोळा आहे, गोळा एक नंबरचा. ओ गुजरी, ओ गुरुजी, बाहेर बेटा तुम्हाला असा खावडा देतो ना, मग काय खावड्याला पडलं ते. एक नंबरचा गोळा आहे तुमचा हा कार्टा. असं हो, पेपर मध्ये सिनेमातल्या गोष्टी लिहितो. काय सांगताय? सिनेमातल्या गोष्टी? आता तू सिनेमा बी लिहायला लागलास? पोरगा, अरे माझा पोरगा किती हुशार आहे. सिनेमातल्या गोष्टी बिष्टी लिहायला लागला. ओ बाई, हो एवढ्या काय खुश होत आहे? तो काय सलीम जावेद आहे का? अहो, अश्लील सिनेमाची गोष्ट लिहिली सामान्य विज्ञानाच्या पेपर मध्ये. वाचून वाचून मला पण अवघडल्यासारखं झालं. त्याला काही येत नाही, सगळी चुकीची उत्तरं लिहिलेत. बरं, उत्तर पत्रिकेत त्याने 1000 रुपयाची नोट ठेवली, वर एक चिठ्ठी सुद्धा लिहिली. काय लिहिलं चिठ्ठीमध्ये? चिठ्ठीमध्ये असं लिहिले, हा. मला नापास करणाऱ्या मास्तराला हा. मी विहिरीत नेऊन बुकलून बुकलून मारेन. लाज वाटते याला, मला लाच देतो, लाच. अहो, लाज कशा पायी वाटल? बापा संगत मतदारसंघात फिरत असतो ना, त्याला माहितीये नोट दिला बिगर वोट मिळत नाही, म्हणून तुम्हाला नोट दिली असेल. ठेवा, तुमची बी फॅमिली असेल ना मग माग. अरे ओ, मी काय लाच खाणारा शिक्षक आहे का? तुमच्या मुलाला काही येत नाही. क्रांतीचा जय जयकार ही कविता पाडगावकरांनी लिहिली असं म्हणतोय तुमचा मुलगा. पाडगावकरांनी लिहिले कर? नक्की? बघ तोंडावर पाडशील मला. नाही, confirm. पाडगावकरांनी लिहिले. आता तुमचं काय जातंय बोला. हो, पण त्यांनी नाही लिहिली ती कविता. मग त्यांना सांगा लिहायला. बाई डोक्यावर पडली काय? अहो, ती कविता ऑलरेडी कुसुमाग्रजांनी लिहिली आहे. ओ कुसुमाग्रज, साहित्यातले देव, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, तुम्हाला कुसुमाग्रज माहिती नाही? अरे देवा, ह्या पोराला मी नापासच करतो. कमी गुण दिलेत, आता नापासच करतो. नापास? हो. अरे काय म्हणते ते? आहे गुरुजी, खोटं बोलतात, काय पण बोलतात. मी बरोबर लिहिले सगळं. वैर माझ्या राजा, माझ्या लेकरावर भलते त्या आळ घ्यायचे नाही सांगून ठेवती. असं हा. ह्याची उत्तर ऐकायची आहेत तुम्हाला? सांगा की सांगा. इतिहास. इथे हसू नको. इतिहास साधा प्रश्न होता. लोकमान्य टिळकांचा जन्म कुठे झाला? हा म्हणतो घरात. टिळकांचा जन्म घरात झाला? नक्की? तुला माहितीये? बघ ना, तू तोंडावर पाडशील मला. अगे नाही आई, आता बघ, माझे बाबा आमदार आहेत, आमदार. होय. तरी पण अजूनपर्यंत आपल्या गावात एक पण हॉस्पिटल नाहीये. नाहीये? मग टिळकांच्या काळात कसं असेल हॉस्पिटल? अरे केवढा विचार करतोस तू. हा, इतका विचार करून उत्तर देतो आणि तुम्ही त्याला गाडो म्हणत्यात. ओ बाई, 1856 साली रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिखली ह्या गावी टिळकांचा जन्म झाला असं उत्तर अपेक्षित आहे. मग प्रश्न जरा नीट देत जा ना. तुम्ही विचारायला पाहिजे होतं की टिळकांचा जन्म कुठल्या गावी आणि कुठल्या साली झाला, मग त्यानं उत्तर बरोबर दिलं असतं. द्या 10 मार्क त्याला. 10 मार्क द्यायचे? द्यायचे. बरं ठीक आहे, दिले. चला, हा. तुम्ही मला पटवून दिलं ना. आता दुसरा प्रश्न त्याचा काय होता? सांगा. अफजल खानाचा मृत्यू बर. कसा झाला? हा म्हणतो जीव गेला म्हणून झाला. अफजल खान जीव गेल्यामुळे मिळाला ना? नक्की? नक्की? बघ
बघ ना तुम्हाला तोंडावर पडशी. अगं आहे आता बघ आपला आजोबा हा. 10 दिवस बेडवर होता, बरोबर आहे? बरोबर आहे. तूच बोलत होती ना, जीवच जात नाही मेल्याचा, जीवच जात नाही मेल्याचा. बरोबर आहे, बरोबर आहे. अहो त्याचा जीव गेला म्हणून तो मेला. अहो असं कसा मेला? हा? बरं मग तुमच्या मते कसा मेला सांगा. माझ्या मते काय, मग? इतिहासात त्याची नोंद आहे. असं होय? अहो शिवाजी महाराजांनी वाघ नखं घातली आणि अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला म्हणून त्याचा मृत्यू झाला. सर काय सांगतायत? चूक सांगताय, हा? चुकीचं सांगताय. मी सिद्ध करून दाखवू शकतो गुरुजी. कसं काय? तुम्ही अफजल खाननी शिवाजी वाजव रे. हा? प्रतापगडच्या पायथ्याशी खान आओ शिवाजी आओ. बघा शिवाजी महाराज बोलायला येत नाही आणि गुरुजी झालेत. ए, आता अफजल खान आहे ना मी, हा. ते लोक तसेच बोलतात शिवाजी. आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. परत 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 परत. दगा दगा. बघा बघा, कोटा बाहेर काढला तरी अफजल खान ओरडत होता दगा दगा, म्हणजे तो जिवंत होता. जेव्हा त्याचा जीव गेला तेव्हाच तो मेला. अगदी बरोबर. जेव्हा त्याचा जीव गेला तेव्हाच तो मेला. आता गणित. गणित. गणितात तर हा एकदम ढ आहे. त्याला साधा प्रश्न विचारला, एकावर एक किती, एकावर एक. हा. तर हा म्हणतो एकावर एक ठळक एक. एकावर एक ठळक एक कसं काय रे? अरे, ठळक आहे. मला सांग कसं काय. मी काढून दाखवतो, तू उत्तर दे. बर. अरे, एकावर एक काय झालं? ठळक एक. अरे आता दुसरा, एकावर दोन काय झालं? खाडाखोड. अरे बाई पण त्यातलीच, तिचा कार्टा पण त्यातला. बर, पुढचा प्रश्न असा होता, एका हौदात 50 लिटर पाणी आहे, बर. त्यातलं काही लिटर पाणी उसाला दिलं. दिलं. आता हौदात 25 लिटर पाणी आहे, बर. तर मग उसाला किती लिटर पाणी दिलं? किती? तर हा लिहितो 20. बाकीचा 5 लिटर कोण तुझा बाप प्यायला. गुरुजी आमच्या ह्यांना मध्ये घ्यायचं नाही. हे नुसतं पाणी पित नाहीत, निम्मी निम्मी घेत्यात. अहो 12 गावचं पाणी पिऊन आल्यात ते. हा. बाकीचं 5 लिटर पाणी कुठे गेलं? असं विचारायचं. कुठे गेलं बाळ? गुरुजी मी सांग. हा. गुरुजी तुम्ही ती कविता ऐकली असेल ना? हा. कोणती रे कोणती? तुझ्या उसाला लागल कोल्हा. हा. ही कविता आहे? कविता आहे, कविता त्याला आहे. चाल पण लावली. बोल रे. फड सांभाळ तुऱ्याला ग आला, फड सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा, तुझ्या उसाला लागल कोल्हा, हे तुझ्या उसाला लागल कोल्हा, तुझ्या उसाला लागल कोल्हा. ही कविता नाहीये, ही लावणी आहे, लावणी. गुरुजी लावणी असलं तरी बघा ना, कवी काय म्हणतो, काय म्हणतो? कवीची कल्पना काय आहे गुरुजी? काय आहे? ह्यात कसली कल्पना? उसाला लागल कोल्हा, म्हणजे ऊस खायला तिथे कोल्हा आला. एकटा नाही आला गुरुजी, फॅमिली सोबत आला. मग त्याने सगळे ऊस खाल्ले. खाल्ल्यानंतर तहान लागते. मग तहान लागले त्या चिपळातलं ते पाणी प्यायले. 5 लिटर पाणी ते प्यायले. मग आपण उसाला खोटं बोलायचं की तुला 25 लिटर पाणी दिलं म्हणून? नाही गुरुजी, नाही गुरुजी, नाही. उसाला खोटं नाही बोलवत मला. नाही. गुरुजी मला सांगा, ऊस आपल्याला काय काय देतो गुरुजी? काय काय देतं? ऊस आपल्याला साखर देतं, गुळ देतं, मळी देतं, बाबांना मळीची देतं. एका प्रश्नाचं उत्तर तर मला कळलेलंच नाहीये. बर. ह्या विद्वानाने जे काय उत्तर लिहिले ते या मूर्खाला कळलंच पाहिजे. प्रश्न असा होता, बकरा आणि बकरी कसे ओळखावेत? हा. हा म्हणतो दगड मारून. हाय. अरे कसं मला बी सांग. हा बघ, हा दगड आहे, हा. हा मारला, मारला. पळाला तर बकरा, बकरा. पळाली तर बकरी. अरे देवा किती हुशार माझं पोरगं, म्हणजे एकदम इंटेलिजंट बघा. 1 मिनिट. हा. आणि नाहीच पळाले तर? अरे हा, आणि नाहीच पळाली तर नेम चुकला. नेम लागला.
मला परफॉर्मन्स खूप आवडला, खूप स्लीक होता परफॉर्मन्स. तुम्ही तिघेही ब्रिलियंट ऍक्टर्स आहात. मला खूप मजा आली. गॉड ब्लेस यू. 9.5 गुण.